आहे अजूनही महिना झाला तरी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणाला संधी मिळणार याचा मार्ग सुचत नाही। आता मंगळवारी 17 तारखेला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड आहे। अजून 5-6 दिवस अवकाश आहे। आता लवकरच आमच्या तिन्ही पक्षांची बैठक होईल आणि मित्र पक्षांची आणि निर्णय होईल। आणि जास्त महानगरपालिकेमध्ये जो निर्णय झाला, ज्या पक्षाच्या जास्त त्याचा महापौर झाला, तसा इथं अध्यक्ष व्हावा अशी आमची मागणी आहे। नाही, तात्काळ त्याची दखल घेतली जाईल। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याबद्दलचं सूत्रवाच केलेला आहे। शेजारी सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून आता दबाव तंत्र वापरला जात आहे। सगळ्या नेत्यांनी एकी करून भाजपला कुठेतरी सत्तेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र कोल्हापुरात देखील भाजप दबाव तंत्र वापरत असताना तुम्ही मात्र जिल्ह्यातून एकटेच लढताना दिसताय। तुमच्या सोबत माजी आमदार किंवा ही कुठेतरी दिसत नाही। कोण माजी आमदार कोण? म्हणजे राजेश पाटील वगैरे ते सगळे माझ्या मागे आहेत। सगळे माझ्या मागे आहेत, माझ्या पोटात आहेत। त्यांचा भक्कम पाठिंबा मला आहे। आणि त्या सगळ्या नेते मंडळींच्या जीवावर माजी आमदार के पाटील असतील, माजी आमदार राजेश पाटील असतील आणि राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्त्यांच्या जीवावर राष्ट्रवादीचा अध्यक्ष होईल असा विश्वास मला आहे। राज्यामध्ये सध्या आणि कोल्हापूर शहरामध्ये गॅसचा तुटवडा जाणवत आहे। हॉटेल व्यावसायिक बंद ठेवले आहेत, काय सांगा? आता कालच राज्याच्या पेट्रोलियम मंत्र्यांनी अशा प्रकारची टंचाई आता होऊ देणार नाही अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे। त्याशिवाय इराणची जी सामुद्रधुनी आहे त्यानुसुद्धा भारताला देण्याची परवानगी दिली अशी आम्ही माध्यमामध्ये ऐकलेलं आहे। त्यामुळे वाटते लवकरात लवकर हा धोका टळेल। थँक्यू।